अपेक्षित होतं, की हे पुन्हा एकदा असंवैधानिकरित्या वागणार आहे. या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या पाहिजे. तुम्ही बघितलं असेल, की चंदीगडच्या निवडणुकीमध्ये, मेयरच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला अ, सुप्रीम कोर्टाने ठोकलं आणि सुप्रीम कोर्टचे जस्टिस म्हणाले, जस्टिस चंद्रचूड, की हे जे काही सुरू आहे, हे लोकशाहीचा खून आहे. हे लोकशाहीच्या विरोधात सुरू आहे आणि जे काही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे. कोण येतं, कोण पक्ष तोडतं, कोण कसं देतं, चिन्ह कसं मिळतं, हे आश्चर्यच आहे. काल परवा आमच्या कार्यकर्त्यांनी कालच आम्हाला संध्याकाळी रिएक्शन अशी दिली, की दारू पिणारा माणूस असतो, तो जसा बायकोला ठोकतो आणि बायको नंतर सकाळी उठून परत त्याचंच आवडते. अशी आपली अवस्था झालेली आहे. म्हणजे आपल्याला आपलं चारित्र्य महाराष्ट्राचं ह्याच्यावर डाग लावतायत हे लोकं आणि जनतेला समजत नाहीये किंवा जे काही मेन कार्यकर्ते आहेत, जबाबदार लोकं ज्यांना म्हणतात त्यांना हे काहीच कळत नाहीये. असं कसं? इतकं असंवैधानिकरित्या कधीच चाललं नाही. महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टींना सडेतोड उत्तर देणार आहे पुढच्या काळामध्ये, हे तुम्ही बघाल. आता अजितदादा का गेले? का त्यांना जावसं वाटलं? काय त्यांची मजबुरी होती? म्हातारपणात बापाला लाथ का मारावीशी वाटली? जो व्यक्ती स्वतःच्या बापाला म्हातारपणात लाथ मारते, तो व्यक्ती जनतेचं काय करणार आहे हो? जो स्वतःचा बापच नाही सांभाळू शकला, तो जनता कशी काय सांभाळेल? ही फॅक्ट आहे.